नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर पाहिलं तर एकूण 2228 पदांची भरती होणार आहे. त्याच्यामध्ये एकूण गट अ ते गट ड पर्यंत पदे भरले जाणार आहेत. त्याची सविस्तर आपण पुढील माहिती पाहणार आहोत. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता 14 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामधील एक महत्त्वाचा निर्णय आहे तो आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी जर पाहिलं तर एक जे काही जी तयारी वगैरे करत असतील स्पर्धा परीक्षेची त्यांच्यासाठी उच्च न्यायालयासाठी 2228 पदांची निर्मिती केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालय, त्यानंतर नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने 2228 पदांची भरती करण्यात येणार आहे. अशी ही मंत्रिमंडळ बैठकीत या पदांना मान्यता देण्यात आलेली आहे, असं अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांनी ते सांगण्यात आलेलं आहे. न्यायालयीन कामकाज जर ही भरती गतिमान होण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक होते, त्याचबरोबर कामाचं जे काही कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करून कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने हे पदे निर्माण करण्यात आलेलं आहे, असं सुद्धा सांगलेलं आहे. आणि नागरिकांच्या सोयीसाठी जर पाहिले तर पदांची आवश्यकता होती, असं सुद्धा सांगलेलं आहे. अनुषंगाने जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मूळ शाखा तसेच अपील शाखा जर पाहिलं तर औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरिता गट अ ते गट ड संवर्गातील अतिरिक्त पदांची निर्मिती करण्यात येत आहे, असं सुद्धा यावेळी सांगण्यात आलेलं आहे. आणि पदनिर्मितीचा जो काही प्रस्ताव आहे तो शासन स्तरावर सादर करण्यात आलेला होता. त्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आलेली आहे, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. याच्यानंतर जर पाहिलं तर ही पदे गट ते गट संवर्गातील असणार आहेत. एकूण पद 2228 पदांपैकी 1717 पदे ही प्रशासकीय कामकाजाशी निगडीत आहेत आणि मंजूर झालेल्या पदांपैकी हे मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेशी संबंधित 562 असणार आहेत, अपिली शाखेशी 779 असणार आहेत, औरंगाबाद खंडपीठासाठी 591 असणार आहेत आणि नागपूर खंडपीठासाठी एकूण 296 असणार आहेत. असे एकूण जर पाहिलं तर 2228 एवढ्या पदांना ही मंजुरी देण्यात आलेली आहे. लवकरच याची जाहिरात आल्याच्या नंतर तो संपूर्ण होतील. जे कोणी तयारी वगैरे करत असतील त्यांनी या योजनेची किंवा आपली जी काही ही जाहिरात आहे त्याची आल्याच्या नंतर अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती मिळणारच आहे तुम्हाला. हे छोटंसं अपडेट आहे. तर अशा पद्धतीची ही जी काही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आलेली आहे, तर याची जाहिरात लवकरच येईल. जाहिरात आल्याच्या नंतर व्हिडिओ त्याच्यावरती आपण बनवला जाईल की अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कोणत्या कासाठी किती जागा आहेत, सविस्तर माहिती आपण दिली जाईल. यावरती फक्त लक्ष राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचं नोटिफिकेशन आल्याच्या नंतर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न केला जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.